ओम पशुपते नमः भैरणं पंचवक्रतिनेत्रकम् ओम नमः पार्वती पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गुरुदेव दत्त निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगत गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांति गिरिजी महाराज की जय। बजरंगबली की जय। प्रयागराज प्रतिमा अशा बाबांच्या चरणी साखर दंडवत करूया। काशीमध्ये ज्यांचं मूर्तीपणे सांगितलं पद्मताच्या भूमीतील हनुमान जय पण कसे येते लेटे लेटे म्हणजे विश्राम घेते विश्राम अवस्थेत असलेले हनुमानजी यांच्याही चरणी वंदन करूया। गंगा यमुना सरस्वती या तिन्ही गंगा मध्ये चरणी वंदन या भूमीला मध्यला वंदन जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये आषाढी वारी असेल कठीणची वारी असेल आणि क्रमची वारी असेल अनेक भक्त आयोजनाच्या निमित्ताने येत असतात। तसंही 3 वर्ष नंतर एक ठिकाणी कुंभमेळा होतो 4 ठिकाणी 12 वर्षांनी झालेला हा सोहळा या प्रयागराजाचा याने अनेकांचे साधू संत केले। कोणी वैष्णव आहे कोणी नागपंथी आहे कोणी शैवपंथी आहेत असे अनेक पंथ असलेल्या आणि संत महंत साधू संत महात्मे जगद्गुरु महामंडलेश्वर असे अनेक प्रकारचे बघा जे पदाधिकार आहेत। विशेष म्हणजे या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहे योगी आदित्यनाथ ज्यांनी सुंदर असं नियोजन आणि व्यवस्था करायची सुरुवात इतक्या यांची व्यवस्था करणं ही साधी गोष्ट आहे। ते रस्त्याची असेल पाण्याची असेल विजेची असेल अनेक प्रकार ठिकाणाला राशन सुद्धा हे पत्रे नळ पाणी बघा अशा अनेक प्रकार सुविधा ज्यांनी या निमित्ताने मग या ठिकाणी दिलेल्या आहेत। असे राज्याचे माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भारताचे पंतप्रधान कोण आहे मोदी माननीय श्री नरेंद्र मोदी ज्यांनी या हजारो कोटी या कुंभेच्या व्यवस्थेसाठी या ठिकाणी त्यांनी अर्पण केले। अशा सर्व या देशातील बघा सर्वच राजवंश पुण्यात भगवंत तर 2 टाळ्या मिळाल्या। आपण या सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातून मध्य प्रदेश सोडून पण उत्तर प्रदेशामध्ये या ठिकाणी आपण आलेलो होती। श्रद्धा बाबा काय श्रद्धा भाव आपल्या आपल्याकडे आणि आपल्या सर्व श्रद्धा काय बाबाजी मेरे साथ काय बरोबर बाबा म्हणून क्या बात आहे बाबा म्हणे साथ है असा भाव आमच्या हृदयामध्ये श्रद्धा तुमच्या श्रद्धेला नमन आहेत म्हणून असा जातो भाव आपल्या हृदयामध्ये दडलेला आहे जो प्रगट या ठिकाणी आपल्या अनेक माध्यमातून आपण करतात आणि आपल्या सर्व गुरु भक्तांचे जरा जोरदार टाळ्या वाजवून आता थोडक्यात अनुष्ठानचे नियम थोडक्यात आपल्याला लक्षात यायचे। अनुष्ठानचे नियम सकाळी नंतर पुन्हा संध्याकाळी या ठिकाणी पंगत होणार आहेत पण पुन्हा आपली आरती होणार आरती हां आरतीनंतर पुन्हा संध्याकाळी आपल्या आरतीच्या नंतर पुन्हा ती पिवळी लुंगी आणि उघड बंब त्याच्या सामर्थ्याचा उघड बंब सुरू पाहिजे नागाखडा म्हणजे फक्त बंब बघा भस्म लावायचं दुसरं काही बघा अंगाला विशेष नाही असे देखील बघा आपल्याला अनेक नियमाचं पालन करायचं। जपाला मोठी माल वापरायची आणि गळ्यामध्ये छोटी माल वापरायची असेल ज्यांना रुद्राक्ष आणून काय त्यांनी रुद्राक्ष आणून घालतात नंतर जपायचे मात्र जप करताना ते रुद्राक्ष माळ वापरू शकता पूजेला ठेवू शकता मात्र ते घालू शकत नाही आधी आध्यात्मध्ये असतो। ज्यांना तुळशीचा अनुग्रह त्यांनी तुळशीना अनुग्रहाचा जप करायचा तुळशी माळ घालायची जपा वापरायची अशा रीतीने बघा अनेक नियमाचं पालन जसं आता काही हायवेवर व्रत केलं म्हणजे ते 7 दिवस काय करणार काही खाणार फक्त हायवेवर करा काही फक्त पाण्यावर एक संकल्प केले ते 7 दिवस होते पाणी तीर्थ घेणार तीर्थ पण त्यांनी दिलेलं
नंतर दूध बघा गोरच ज्याला म्हणतो अमृत मिळाला म्हणतात सर बघा अमृत त्यांना दूध त्यांनी घ्यायचे ते घेणार आहे. त्यानंतर फळ बघा फळं कारण प्रत्येकाला फळ अपेक्षित असताना ते फळ म्हणून जे फळ आपल्याला भाग्यात असेल ते फळ बघा आपण घ्यायचे आणि इतरांनी बघा घरी सामान घ्यायचे बघा नाश्ता असतो बघा अशा रीतीचा बघा आपला आहार या संदर्भामध्ये आपण लक्ष द्यायचं. मात्र सर्वांसारखा या सर्वांसारखा आपल्याला 7 दिवसामध्ये 1.25 लाख जप काही सर्वात जास्त प्राधान्य एक खायचं समजा आपण तर दाणे दमले खाणे वाढले आपल्याला बघा भगवंताचे जे लिहून ठेवले ना ते तुम्हाला बघा तुम्ही नाही मिळते ते तुम्हाला त्या ताटात किंवा तुम्ही कुठे देते लक्षात आहे. म्हणून आपल्याला खाण्यासाठी जगायचं नाही तर जगण्यासाठी खायचं आहे आणि जे भगवंताने दिलं ते घ्यायचं आहे. अशा रीतीने बघा आपल्याला काय करायचं मात्र जपाला कारण नामस्मरणाचं अत्यंत बघा महत्व या ठिकाणचं आहे. आता तुम्ही एक अनुष्ठान केलं ना बघा तिकडं अनुष्ठान केलं तर एकच अनुष्ठान फळ तुम्हाला मिळेल. मात्र या पूर्व काळाला आपण अनुष्ठान करणार आहात ज्यामध्ये 2 स्नायू स्नानाचे पर्व आले होते. अशा या श्रेष्ठ पूर्व कालावर आपण अनुष्ठान करणार आहात तर तुम्हाला किती अनुष्ठानाचं परिणाम नाही 1, 2, 100 नाही 1000 अनुष्ठानचं लक्षात 1000 अनुष्ठान केलं तुम्ही किती अनुष्ठान करणार आता 1000 अनुष्ठान बघा तुमच्या लक्षात ही साधी गोष्ट नाही. म्हणून कोणतं पुण्य बघा तुमच्या माता पित्याने केलं असेल आणि त्या योग्य आपल्या सर्वांना हा विचार निर्माण झाला का बुद्धी झाली पुन्हा पण इथं आलात म्हणून पुरेसे बघा तुम्हाला धन्यवाद नाही तुमचा विनय नाही तुम्हा आम्हा सर्वांना ज्या माता जन्म दिला त्या माता पित्यांचं जरा जोर कागद नव्हे म्हणून म्हणतात धन्य मायेवाली फळ धन्य मायेवाली कुळी कन्या पुत्र पोतीची सात्विक धारिक वाटे असं सौकमानी आपल्या भाग्याच आहे. इकडे बघा आपलं आमची महाराज मंडळी नंदाजीबाला बसली इकडे बघा आपलं आमचा कलश आहे. इतर आमची सर्व संत मंडळी संत मंडळाचं नियोजन करीत आहे आनंद निर्माण करत आहे. कोणी या ठिकाणी स्वच्छता असेल असे जे जे या ठिकाणी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेचं नियोजन या ठिकाणी होत असताना सर्व मंडळी त्याच्यामध्ये विष्णूजी त्याचं नियोजन लावून ते करून घेत आहेत. अशा विष्णूजींचं अगोदर जे नियोजन आले ना ट्रकवर आले काही अगोदर व्यवस्थित होते. अशा सर्वांचं राखायची असेल राखायची त्रिवेदी या जरी त्यांनी पूर्व नियोजन केलं आपल्या सणाला लाभ मिळवून दिला जर टाळी त्याचा आणि आपल्याला बघा जल स्नानच करायचं कारण 1000 अनुष्ठान बघा एक जर बघा संत सेवा असेल किंवा इथले वर्णे असेल किंवा अनुष्ठान बघत असेल ज्याच्यासाठी समजा निले 2 मंडप आले त्यांनी स्पीकर मंडप बघा तिकडून विचार करा ना महाराष्ट्रातून एका ट्रक मध्ये तिथून एका मंडप आम्ही व्यवस्था या ठिकाणी केली जशा निलेश महोत्सवाच्या कार्यालयाच्या संस्था त्याचे आपले गायक पालक बघा त्यांनी आमचे कोणते जनसंपर्क केला बरं का यांच्या भाग्यात बघा यांच्या भाग्यात होतं पण यांना बघा त्या ठिकाणी भगवंतांनी बुद्धी दिली आणि यांना विचार मिळाला आणि आमचे संकेत पुढे 40च्या पुढे झाले पुढे माझे 40च्या पुढे अनुसार झालेले 40च्या वरती त्यांचे अनुष्ठान समोर या विचार करा किती भाग्यवान केली 40 वर्षाची गोष्ट नव्हती 40 वेळा यांनी काय केलं यांच्या हाती पूजन करा त्यांच्या जोडीदार राहतील